हाय एव्हरीवन. तर मुलांनो, आपण पाहत होतो पाठ 7वा पराक्रमी अभिमन्यू. या पाठात आपण पाहत होतो कौरवांचे युद्ध व त्या युद्धाचा सामना करणारा शूरवीर अभिमन्यू. हो ना. तर काय होतं, अभिमन्यूचा रथ खूप भरधाव वेगाने कौरवांच्या सैन्यावर जाऊन पडला आणि त्याच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की तो भात्यातून बाण कधी काढत होता, धनुष्याला लावत केव्हा होता आणि सोडत केव्हा होता, हे कौरवांना काही समजत नव्हतं. त्याची युद्धगती इतकी फास्ट होती. देन अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणांचा वर्षाव इतका जोरदार होता की तो सहन न होऊन कौरवांचे सैन्य जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे काय करत होते, पळू लागले होते. तर या पुढला पाठ आपण पाहूया आता. अभिमन्यूचा पराक्रम पाहून द्रोणाचार्य आश्चर्याने थक्क झाले. ते आपल्या सारथ्याला म्हणाले, सिंहाचा छावा सिंहासारखाच शूर असतो. अभिमन्यू अर्जुनासारखाच पराक्रमी आहे. दुर्योधन द्रोणाचार्याला म्हणाला, आचार्य, अभिमन्यू कुणालाच आटोपत नाही. त्याचा पराभव करणे कठीण आहे. जर आम्ही सर्वांनी त्याच्यावर एकाच वेळी हल्ला केला तर त्याचा पराभव करता येईल. तर आता काय झालं की जो अभिमन्यू होता तो खूप शूरपणे कौरवांच्या सैन्यासोबत लढत होता. ते पाहून, त्याचा पराक्रम पाहून द्रोणाचार्य खूप आश्चर्यचकित झाले होते. आश्चर्याने त्यांनी एकदम थक्क झाले आणि ते आपल्या सारथ्याला म्हणते, सारथी म्हणजे कोण असते, जो रथ चालवते त्याला काय म्हणतात, सारथी म्हणतात. तर ते आपल्या सारथ्याला म्हणतात की सिंहाचा छावा सिंहासारखा शूर आहे. आता सिंहाचा छावा कोणाला म्हटला जाते? सिंह इथे कोण आहे? अर्जुन. आणि सिंहाचा छावा कोणाला म्हटला जाते? सिंहाच्या मुलाला काय म्हटलं जातं? छावा. तर सिंह कोण झाला इथे? अर्जुन. आणि त्याचा मुलगा म्हणजे अभिमन्यू. म्हणजे सिंहाचा छावा म्हणजे कोण झाला इथे? अभिमन्यू. तर द्रोणाचार्य म्हणतात की सिंहाचा छावा हा सिंहासारखाच का आहे? शूर आहे. अभिमन्यू अर्जुनासारखाच पराक्रमी आहे असे द्रोणाचार्य आपल्या सारथ्याला म्हणतात, जो रथ चालवणारा असतो त्याला म्हणतात. तेवढ्यात दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला की आचार्य, अभिमन्यू कुणालाच आटपत नाही आहे. त्याचा पराभव करणे खूपच कठीण झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. दुर्योधन हा कसा असतो? कपटी असतो. त्याच्यामुळे तो द्रोणाचार्य म्हणतो की द्रोणाचार्य, हा अभिमन्यू कोणालाच ऐकत नाही आहे, कोणालाच मानत नाही आहे. तर याचा पराभव करणे खूप कठीण झालेला आहे. तर आम्ही सर्वजण त्याच्यावर काय करतो, एकाच वेळेस हल्ला करतो, तेव्हा त्याचा पराभव करता येईल, असा कोण म्हणतो? दुर्योधन म्हणतो. तेव्हा द्रोणाचार्य म्हणतो की नाही, त्यांना द्रोणाचार्याला ही गोष्ट आवडत नाही. एका वेळी एका माणसाशी एकानेच लढाई करावी असे धर्मयुद्धाचा नियम आहे. तो मोडल्यास जग माझी निंदा करेल. आता द्रोणाचार्य जेव्हा म्हणतो की अभिमन्यू कोणालाच आटपत नाही, कोणालाच ऐकत नाही आहे, त्याचा पराभव करणे कठीण झालेला आहे, असे द्रोणाचार्याला दुर्योधन म्हणते, तेव्हा द्रोणाचार्य म्हणतो की नाही, त्याला द्रोणाचार्याला दुर्योधनाचा हा विचार अजिबात आवडत नाही. आणि द्रोणाचार्य म्हणतात की नाही, एका व्यक्तीशी एका वेळेस एकानेच लढायला पाहिजे. जर सर्वजणांनी लढले तर हा काही धर्मयुद्धाच्या नियमाचे उल्लंघन होईल. असे धर्मयुद्धात नाही आहे. धर्मयुद्धात लिहिले आहे की एकाने एका वेळेस लढावे. आणि जर मी तुम्हाला अशी परवानगी दिली तर काय करेल? पुढे जग माझं निंदा करेल, म्हणजे मला वाईट म्हणेल, असे द्रोणाचार्य दुर्योधनाला म्हणतात. दुर्योधनाला राग आला आणि तो म्हणाला, आचार्य, तुम्ही पांडवांचे पक्षपाती आहात. अभिमन्यूचा जय भाजवा, आमचा पराभव व्हावा असे तुम्हाला वाटते. आपल्यावर केलेला हा आरोप ऐकून द्रोणाचार्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी नाईलाजाने दुर्योधनास परवानगी दिली. आता काय झाले की जेव्हा द्रोणाचार्य म्हणतो की नाही, हे काय आहे, धर्मयुद्धाच्या नियमांच्या विरुद्ध आहे,
की एका व्यक्तीने एकाशीच लढावे, सर्व जणांनी एकावर लढू नये. तेव्हा दुर्योधनाला खूप राग येतो आणि तो द्रोणाचार्यावर चिडतो आणि काय म्हणतो की तुम्ही काय पांडवांचे पक्षपाती आहे, म्हणजे तुम्ही पांडवांकडून आहे, आमच्याकडून नाही आहे. तुम्हाला असं वाटते की अभिमन्यूचा जय व्हावा, म्हणजे अभिमन्यू जिंकावा आणि आम्ही पराभव व्हावा, म्हणजे आम्ही हरावे, असे तुम्हाला वाटते. द्रोणाचार्याला हे ऐकून खूप राग येतो, खूप वाईट वाटते आणि त्यांना इच्छा नसताना, म्हणजे नाईलाजानी म्हणजे इच्छा नसताना सुद्धा द्रोणाचार्याला परवानगी द्यावं लागते. ठीक आहे बा, लढा तुम्ही, एकट्या बिचाऱ्या अभिमन्यूसोबत सर्वजण लढा. ते परवानगी देतात. त्याचबरोबर 6 महारथी अभिमन्यूवर एकदम तुटून पडले. ज्याप्रमाणे लांडगे हरणाला घेरून त्यावर झडप घालतात, त्याचप्रमाणे त्यांनी अभिमन्यूवर झडप घातली. त्यांनी अभिमन्यूचा रथ मोडला. आता का झालं, जसे द्रोणाचार्याने त्यांना परवानगी दिली, दुर्योधनाला परवानगी दिली, त्याचबरोबर काय झालं की जे द्रोणाचार्यातले सैन्यामधले 6 महारथी होते, महारथी म्हणजे खूप श्रेष्ठ युद्ध कौशल्य असते, म्हणजे चांगले लढाई करणारे होते, ते अभिमन्यूवर एकदम तुटून पडले. ज्याप्रमाणे जे लांडगे असतात ना, ते हरणावर तुटून पडावे असे त्यांनी सर्वांनी अभिमन्यूला चारीकडून घेरून घेतलं, अभिमन्यूवर झडप घातली आणि त्यांनी काय केलं की अभिमन्यूचा रथ मोडून टाकलं, घोड्यांना पण मारून टाकलं, सारथ्याला ठार केले, म्हणजे सारथ्याला पण मारून टाकले, म्हणजे जो त्याचा रथ चालवत होते त्याला पण मारून टाकले. नंतर अभिमन्यूचे धनुष्यही त्यांनी तोडून टाकले. शेवटी त्याने रथातून खाली उडी टाकली. शेवटी काय केलं, आता ते जे 6 महारथी होते कौरवांच्या सैन्यामधले, त्यांनी अभिमन्यूचा काय केला, रथ मोडून टाकलं, घोड्यांनाही मारले, जो त्याचा सारथी होता रथ चालवणारा त्याला पण मारून टाकले आणि अभिमन्यूचे बाणही तोडून टाकले. तेव्हा अभिमन्यूने नाईलाजाने रथातून खाली उडी टाकली. तो हातात ढाल व तलवार घेऊन लढू लागला. पहा, तरी पण एवढं सर्व झालं तरी तो शेवटी हरला का नाही. शेवटी तो कसा लढत होता, हातात तलवार आणि ढाल घेऊन लढत होता. कौरवीरांनी त्याची तलवार मोडून टाकली. आता पहा, कौरवांनी काय केलं, त्याची तलवार पण मोडून टाकली आणि ढालीचेही तुकडे करून टाकले आणि त्याची ढाल जी होती, स्वतः ढाल कशाला यूज करत असते, स्वतःचं रक्षण करण्याकरिता, आणि तलवार युद्ध करण्याकरिता, तर त्याची ढालही तोडून टाकली आणि तलवार पण तोडून टाकली. अभिमन्यूने रथाचे चाक काढून हातात घेतले आणि ते गरागरा फिरवत ते शत्रूंवर तुटून पडला. आता पहा, का केलं, त्या कौरवांच्या सैन्याने त्याचे सर्व रथ मोडला, घोड्यांना मारलं, त्याच्या सारथ्यालाही मारलं, त्याचे बाण पण मोडले, शेवटी त्याची तलवार पण तोडली आणि त्याची ढाल पण तोडली. त्यानंतर त्यांनी माघार न घेता त्यांनी काय केलं, जो चाक होता, त्याच्या रथाचा चाक होता, तो उचलला आणि तो त्याला काय केलं, गरा फिरवत, म्हणजे खूप गरगर फिरवत तो शत्रूंवर तुटून पडला, म्हणजे तो शत्रूंवर युद्ध करासाठी तुटून पडला. इतक्यात काय झालं की दुःशासनाचा मुलगा दैशासन हातात गदा घेऊन अभिमन्यूवर धावून आला. इतक्यात काय झालं, जेव्हा तो ते चाक घेऊन सर्व शत्रूंवर लढत होता, तेव्हा दुःशासनाचा मुलगा आला तिथे. दुःशासनाच्या मुलाचं नाव काय होतं, दुःशासनी. हा हातात गदा घेऊन अभिमन्यूवर लढण्याकरिता तिथे आला, धावून आला त्याच्यावर अभिमन्यूवर. तेथेच मैदानावर कुणाची तरी गदा पडली होती. अभिमन्यूने ती उचलून घेतली. दोघांचे गदायुद्ध सुरू झाले. आता काय झालं, त्यांनी जेव्हा दुःशासनाचा मुलगा दुःशासनी हातात गदा घेऊन अभिमन्यूवर लढण्यासाठी धावून आला, तेव्हा अभिमन्यूने सुद्धा काय केलं की मैदानावर कुणाची तरी गदा पडलेली होती, ती हातात घेतली आणि तो सुद्धा त्या दुःशासनाशी लढायला सुरुवात केली. गदा एकमेकांवर आदळून खनखन असा आवाज होत होता. दोघेही दातोट खात एकमेकांवर गदेचे प्रहार करत होते. दोघांच्याही अंगावरची कवचे तुटून गेली, मुकुट जमिनीवर पडले. आता पहा, दोघेही काय केले, त्यांचे गदायुद्ध सुरू झाले.
की दोघी एकमेकांवर गदांचा प्रहार करत होते. गदा एकमेकांना मारत होते. त्याच्यामुळे काय होते, गदांचा आवाज खन खन असा द्या. तुम्ही जर एखाद्या धातूची वस्तू एकमेकांवर आदळली तर त्याचा आवाज होतो ना खन खन, तसा त्या गदांचा पण काय होत होता, खन खन असा आवाज येत होता. आणि दोघेही एकमेकांवर चांगलेसे दात खाऊन एकमेकांवर गदांचा प्रहार करत होते. त्यात काय झालं की दोघांच्याही अंगावरचे जे कवच होते, जे त्यांना बॉडी ही करण्याकरिता कवच असते, ते तुटून गेले आणि त्यांचे मुकुट सुद्धा खाली पडून गेले. दुःशासनी ताज्या दमाचा होता. नुकताच मैदानावर आला होता. अभिमन्यू सकाळपासून लढत होता. तो दमला होता. तरीही निकराने दुःशासनाशी झुंजत होता. आता पाय का झालं की दुःशासन हा ताज्या दमाचा होता, म्हणजे तो आत्ताच मैदानावर लढत होता आणि तो फ्रेश होता, तो दमलेला नव्हता. पण काय झालं की अभिमन्यू हा सकाळपासून युद्ध करत होता, खूप लढत होता सकाळपासून. त्याच्यामुळे काय झालं होतं, तो दमला होता, तो थकला होता. तरीही तो दुःशासनाशी झुंज देत होता, म्हणजे तरीही तो सारख्या जोरात दुःशासनाशी काय करत होता, लढत होता. अखेर मीन्स शेवटी काय झालं की गदांच्या आघातांनी दोघेही बेशुद्ध झाले. म्हणजे दुःशासनी सुद्धा बेशुद्ध झाला आणि अभिमन्यू सुद्धा बेशुद्ध झाला त्या लढाईमुळे आणि जमिनीवर कोसळून पडले. आणि दोघेही काय झाले, जमिनीवर कोसळून पडले. थोड्याच वेळात काय झालं की दुःशासनी सावध झाला, म्हणजे तो शुद्धीवर आला. दिवसभराच्या लढाईने दमलेला अभिमन्यू अजून शुद्धीवर आला नव्हता. आता काय झालं की जे त्यांचे गदा युद्ध सुरू होते त्यात दोघेही थकले होते. त्यांचे दोघांचे कवच तुटून गेले होते, मुकुट इकडे पडले होते आणि दुःशासनी हा आत्ताच मैदानावर युद्ध करण्याकरिता आला होता, त्याच्यामुळे तो दमलेला नव्हता जास्त. पण अभिमन्यू हा सकाळपासून युद्धात लढत होता, त्याच्यामुळे तो खूप दमला होता. त्याच्यामुळे काय झालं की दोघांचे एकमेकांच्या गदावर गदा ठेवून दोघेही जण बेशुद्ध झाले होते. पण दुःशासनी हा लवकरच शुद्धीवर आला, कारण तो जास्त थकलेला नव्हता. पण अभिमन्यू हा सकाळपासून लढत असल्यामुळे अजून सुद्धा बेशुद्ध झाला होता. तेव्हा दुःशासनीने गदा उचलली आणि अभिमन्यूला मारण्यासाठी तो धावून गेला. तेव्हा दुःशासनीने काय केलं पहा, जेव्हा अभिमन्यू हा बेशुद्ध अवस्थेत असतानाच दुःशासनीने आपली गदा उचलली आणि अभिमन्यूला मारण्यासाठी त्याच्यावर धावून गेली. द्रोणाचार्य ओरडले. तेव्हा दुःशासनीवर द्रोणाचार्य ओरडले, अरे थांब थांब, त्याला मारू नकोस, त्याला शुद्धीवर येऊ दे. बेशुद्ध अवस्थेत वीराला मारणे हा अधर्म आहे. पहा, द्रोणाचार्य तेव्हा पण ओरडले की अरे दुःशासनी थांब थांब, तो काय आहे, बेशुद्ध आहे. बेशुद्ध अवस्थेत काय वीराला मारणे हा अधर्म आहे, म्हणजे हे बरे नाही आहे. पण दुःशासनी थांबला नाही. दुःशासनीने द्रोणाचार्याचं काही ऐकलं नाही आणि त्यांनी काय केलं की त्यांनी अजूनही बेशुद्ध असलेल्या अभिमन्यूच्या डोक्यावर गदा मारली. तत्काळ तो ग्रतपान झाला. आता काय केलं की अभिमन्यू जो हा काय आहे, बेशुद्धच होता, त्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अभिमन्यूला दुःशासनाने काय केलं, त्याच्या डोक्यावर गदा मारली. त्यामुळे काय झालं, बिचारा अभिमन्यू हा गतप्राण झाला, म्हणजे मरून गेला, मेला. इतक्यात काय झालं की सूर्यही मावळला आणि सूर्य सुद्धा मावळला. जणू अभिमन्यूच्या मरणाचे दुःख त्यालाही झाले होते. अशा प्रकारे इथे म्हटलंय की जेव्हा अभिमन्यू मेला तेव्हा काय झालं, सूर्य सुद्धा मावळला, जसे काही सूर्याला सुद्धा त्याच्या मरणाचे दुःख झाले होते. तर मुलांनो, अशा प्रकारे काय केलं, कौरवांनी कपटीपणाने पराक्रमी अभिमन्यूला ठार केलं. पण अभिमन्यूचा पराक्रम काय होता, खूप मोठा होता. तो एकटा सर्वांशी मरतपर्यंत, म्हणजे आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने झुंज देत राहिली. तर आपल्याला या धड्यातून ही शिकवण मिळते
की आपल्याला सुद्धा आपलं काय धैर्य न सोडता आपल्याला सुद्धा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला झुंज द्या. तर मुलांनो, आपल्याला या पाठातून हे शिक्षा मिळते.